महिला सगळ्या गोष्टीत पुढे आल्या पाहिजेत. पण मला माझ्या सरपंच परिषदेच्या माध्यमातून काम करताना अतिशय तीव्रतेनं जाणवलेली एक उणीव आहे महाराष्ट्राची, की माझ्याकडं मुलींच्यासाठी स्पेसिफिक एक ग्राउंड नाही, की तिथं ती मनसोक्त खेळू शकते. तिनं त्या ग्राउंडच्या कडनं जात असताना त्याचा बॅट लागल का बॉल लागल का त्याचा एखादा शब्द आपल्यावर येऊन फेकला जाईल ह्या भीतीनं जायचं आणि हे किती वर्ष चालायचं. बरं, ती त्या समाजाची प्रजन व्यवस्थेमध्ये शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारा एक घटक असताना तिच्याकडे ह्या गोष्टीनं बघितलं जात नाही. म्हणजे तिथं तिला तुम्ही बाहेर येऊ द्यायचं नाही आणि जिथं तिथं येईल तिथं तुम्ही शाब्दिक असेल वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि हे कायदे किती कडक आहेत की एकटक बघणं सुद्धा, सीट वाजवणं सुद्धा, एक वेगळे हावभाव करणं सुद्धा, वेगळ्या ह्याच्यासाठी सुद्धा शिक्षा आहेत. पण त्या शिक्षा होत आहेत हेही त्यांना मान्य नाही. आणि शिक्षेला न्यायासाठी जरी आम्ही काही वाटा दावल्या तर त्याच्या पळवाटा ज्या आहेत त्याची बंदिस्ती नाही. म्हणजे ह्यात चेंजेस जे आहेत ते करायला पाहिजेत आणि ते चेंजेस सूट देणारे नसायला पाहिजेत, निर्बंध वाढवणारे असले पाहिजेत. तरुण सगळाच वाहत गेलाय हे म्हणणं चुकीचं होईल.